नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सकाळचे 10 वाजतायत. पाहूया राज्यात काय घडामोडी घडतायत. परतवाडा प्रकरणामध्ये पीडिता आणि कुटुंबांनी समोर येऊन तक्रार द्यायला पाहिजे. जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचं आवाहन. तक्रार घेण्यासाठी 3 विशेष महिला पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि मोबाईल नंबरही जारी. शक्तीपीठ महामार्गाचा खर्च 1 लाख कोटी रुपयांपर्यंत. राजू शेट्टींनी हिशोब मांडला. माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली. इचलकरंजीमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंडाची दुबार विक्रीचा धक्कादायक प्रकार. गावभाग पोलीस स्टेशनमध्ये 10 जणांविरोधात गुन्हा. 7/12 नोंदणीतील त्रुटींचा गैरफायदा घेत रस्त्याचं क्षेत्र विक्री केल्याचं तपासात उघड. बुलढाण्यात भीम जयंतीनंतर युवकाची निर्घृण हत्या. चाकू हल्ल्यात पप्पूचा मृत्यू. आरोपी सोनू जाधव फरार. पोलिसांकडून शोध सुरू. उल्हासनगर कॅम्प 1 भारत चौकातील गणेश ट्रेडर्स दुकानाला आग. फटाक्यांमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका नीला भागवत यांचं निधन. माटुंगा येथील घरी घेतला अखेरचा श्वास. दादर स्मशानभूमीत गायिका नीला भागवत यांच्यावर अंत्यसंस्कार. शालार्थ घोटाळ्यात 48 अधिकाऱ्यांना SITची नोटीस. SITनं नोटीस बजावलेल्या यादीत 11 तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांचा समावेश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. बीड शहरात उत्साहात साजरी. भीम जयंतीत शेकडो अनुयायांचा सहभाग. जालना जिल्ह्यात उष्णतेची लाट. जालना जिल्ह्याला 16-17 एप्रिलला येलो अलर्ट. नागरिकांना दुपारी बाहेर पडणं टाळावं. भरपूर पाणी प्यावं. जिल्हा प्रशासनाचं आवाहन. BKC मेट्रो साईटवर भीषण अपघात टळला. बीम उचलण्यासाठी वापरण्यात येत असलेली क्रेन पलटी. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.